तर हा आहे टॉप बॉक्स. पहिला एकदम खाली होता, रिकामी, काहीच नाही. विचार होता माझा की त्याला असंच ठेवायचं, जो पहिला होता तसा. पण मी विचार केला की थोडासा काहीतरी वेगळं केलं पाहिजे, कारण बरेचसे टॉप बॉक्स असं एकदम खाली खाली वाटत होता. म्हटलं बाईकला सूट होईल असं काहीतरी बनवूया. पण माझा विचार होता की नॉर्मल फक्त एक स्टिकरिंग करायचं. पण म्हटलं नॉर्मल करण्यापेक्षा म्हटलं बाईकच्या कलरला सूट होईल असं काहीतरी. बघा एवढा, थोडा एवढा मारला तरी बस झाला. आणि हा फडक्याने असा पुसून घ्यायचा, म्हणजे कसं थोडं चकाचक दिसेल. जरा आपण कसं राईडला सुरुवात जेव्हा निघतो ना, सुरुवातीला तेव्हा कसं थोडासा ड्रेसिंग आपण थोडासा लुक चांगला दिसला पाहिजे. हे बघा, दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, ते हे आहे. आता मी जर सगळं चेक करत होतो, म्हटलं आपले बॅगेज लगेज बॅग वगैरे कुठे आहेत पडलेत, म्हटलं सगळे बाहेर काढू, चेक करू, ओके आहेत, चांगले आहेत, कुठे फाटले आहेत काय, म्हटलं सगळं काढायला बघत होतो. हेल्मेट बघत होतो, तर इंटरकॉमचा हा जो आपला वरचा अँटेना असतो तो तुटला आहे बघा. हा बघा, आता ह्याला कसं चिटकवायचं हे बघावं लागेल, कारण हा जर असं तुटला तर नेटवर्कचा प्रॉब्लेम होऊ शकतो, कनेक्टिव्हिटीमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यासाठी मला ह्याचा आता काहीतरी त्याला शोध लावला पाहिजे आणि चिटकवला पाहिजे. आता हा मला त्रास देणार जाता जाताना, कारण आपले मोठे आता एवढी मोठी राईड आहे, तर त्या राईडला जर हा यूज नाही झाला तर पैसे वेस्ट आहेत. कारण अजूनपर्यंत तर मला साथ ह्यांनी चांगली दिली. राईडला निघायच्या अगोदर ना जी तयारी करण्याची मजा असते, आता अजून मला खूप दिवस आहेत माझ्या हातामध्ये तयारी करण्यामध्ये, पण मला माहीत नाही ते एक 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 मला सुचतंय तसं मी ना माझं सगळं कामं करत चाललोय. कारण संडे तर आपल्याला भेटत नाही आहेत. परत 4 दिवस गावी जाणार, मग तिकडे मला काम करायला भेटणार, मग आल्यानंतर परत ऑफिस. त्यामुळे मला जसं टाईम भेटेल ना तसं मी एक 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 जसं सुचते तसं मी बाहेर काढत आहे. तर माझे बॅगेज होते ना, सॅडल बॅग, टँक बॅग वगैरे सगळं आज बाहेर काढलं. म्हटलं ती बघू चांगले आहेत काय, नाही तर मग परत लास्ट मोमेंटला ते प्रॉब्लेम होतो, अरे अशी झालं, फाटली आहे, कपडे राहणार नाही. तर मी आज सगळं बाहेर काढलंय. आज चेक करायचं आहे मला की बाबा टँक बॅग चांगली आहे काय, नाहीतर सॅडल बॅग ओके आहेत का, हे सगळंच मला बघायचं. जसं आता इंटरकॉम बघितलं, मला माहीत पण नव्हतं, आता काढल्यानंतर कळलं की असं काही गोष्टी होतात. तर आतापासून ते चेक करायचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सगळे काढलं आज. आपली हे दोन्ही पण बॅग काढले, म्हटलं ह्यांना चेक करू आज. कारण काय बाहेर काढल्यानंतर समजणार की बाबा आपले कपडे राहू शकतात काय. आता मला वाटत नाही की हे ह्याच्यामध्ये सगळे माझे कपडे राहू शकतात. जर नाही राहिले तर मला वाटतं हे टेल बॅग पण मला घ्यावी लागेल टॉप बॉक्सवर, मग ती ठेवावी लागेल, विलाज नाही. टॉप बॉक्समध्ये पण मी काय वेट जास्त ठेवू शकत नाही. तर ह्या 2 सॅडल बॅगमध्ये सध्या तर कपडे होऊन जातील. आता टँक बॅग काय आहे, ही टँक बॅग जी आहे माझी ना आहे चांगली, पैसा वसूल होता, हिने वसूल केलाच. पण आता काय होतं, ह्याच्यामध्ये जास्त लोड केलं ना आणि बॅग माझ्या ह्याच्यावर ठेवली टँक बॅग बाईकवरती, मग ती हलते. कारण आपला बाईकचा जो शेप आहे ना टँक बॅगचा, म्हणजे आपला सॉरी माझ्या KTM बाईकचा जो शेप आहे टाकीचा, तो असा छोटा आहे, त्यामुळे ही प्रॉपर ती राहत नाही त्याच्यावरती. म्हणून मी ही वायटेजची ही छोटीवाली घेतलेली बघा. ही पण बेस्ट आहे. ह्याच्यामध्ये फक्त काय आपण इमर्जन्सी जी आहे ते आपण ठेवू शकतो, जास्त आपण त्याच्यामध्ये चोंबू शकत नाही. त्यामुळे ही मला चांगली. आज ना एक मी ना एक प्रोडक्ट घेतला आहे, फोम आहे, फोम म्हणजे शूज क्लीनर. इमर्जन्सीमध्ये म्हणजे आता जेव्हा आपण 4-4, 10-10 दिवसाच्या राईडला जातो ना, तेव्हा आपण काय करतो, शूज आपण फडक्याने पुसतो. कधी कधी धूळ एवढी साचते शूजवर, ते मग फडक्याने पण साफ होत नाही. जसं आता हा शूज माझा ओके केलेला आहे, पॉलिश आहे, पण आता खूप दिवस बाहेर असल्यामुळे त्याच्यामुळे धूळ एवढी आहे ना, तर ती फडक्याने पण जात नाही. मग मी काय केलं, एक असा हा बघा स्प्रे घेतलाय. हेल्मेट क्लीनर कसं असतो तसा हा क्लीनर आहे, शूज क्लीनर. तर हा मी शूज क्लीनर घेतला यासाठी की मला लदाख राईडला कामाला येणार, की बाबा जेव्हा जास्त एकदम मळखाव होणार शूज आपले बूट, तर तेव्हा थोडंसं आपलं मारलं निघताना की फडक्याने पुसलं की क्लीन होतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवतो. आता हा असा आहे आणि याची किंमत जास्त नाही आहे, फक्त 400 रुपये आहे. आता हा माझा बूट असा एवढा आता हे झालेलं आहे बघा, त्यामुळे जास्त पॉलिश करायची गरज नाही. त्याला असं मी काय करायचं, फक्त फडक्याने पहिला आधी असा फडका मारून घ्यायचा पहिला वरच्यावर. बघा असा फडका मारलात ना की हा जो क्लीनर आहे तो असा मारायचा बघा. एवढा थोडा एवढा मारला तरी बस झाला. आणि हा फडक्याने असा पुसून घ्यायचा.
म्हणजे कसं थोडं चकाचक दिसेल. जरा आपण कसं राईडला सुरुवात जेव्हा निघतो ना सुरुवातीला, तेव्हा कसं थोडासा ड्रेसिंग आपण थोडासा लुक चांगला दिसला पाहिजे, जॅकेट वगैरे. नंतर एकदा धुळीत गेल्यानंतर ठीक आहे, तेव्हा ते होणारच आहे, धुळीने माखणारच आहे. पण राईडच्या सुरुवातीला तरी थोडंसं जरा चकाचक टाकाटक दिसलं ना की जरा स्वतःलाच बरं वाटतं. तर मग तो घेतलाय, ठीक आहे. असे काही गोष्टी मी घेतले आहेत. हो बघा, थोडाफार तरी झाला क्लीन. म्हणजे काय, त्याला पॉलिश वगैरे किंवा मोचीवाल्याकडे घेऊन जायची गरज नाही की बाबा जरा पॉलिश करून दे. सगळ्यात बेस्ट आहे. 400 रुपयामध्ये मला वाटतं एक 10-15 दिवस चालेल माझा आरामात. तर ह्याच्यामध्ये असे पैसे टाकायला काहीच हरकत नाही. तसं मी ना गिअर्स क्लीनर पण घेतला, रायडिंग गिअर्स क्लीनर. तो पण बेस्ट आहे. म्हणजे धुळीने जेव्हा जॅकेट वगैरे मागतात ना, तर तो जरा मारला क्लीनर, फडका मारला की एकदम क्लीन होऊन जातं. तर असे काही गोष्टी मी एक एक घेत आहेत लडाख राईडसाठी. आता बूट आपला क्लीन झालेला आहे. आता फक्त राहिलेलं आहे मला टेन्शन आता हेच आहे की मला ही टँक बॅग आहे ना, ही मी घेऊन जाऊ शकत नाही. कारण आता हिला नाही म्हटलं तरी हिला 4 वर्ष झाली ह्या टँक बॅगला. त्याच्यामुळे आता ही झाली, भीती वाटते कुठेतरी फाटेल बिटेल तर. कारण ती झाली, थकली आहे. कपडा पण त्याचा आता झाला, संपलाय, मऊ झालाय. चैन वगैरे ओके आहे, पण कपडे म्हणजे सामान भरपूर जातं, पण ती जास्त मोठी झाली ना तर मग ती टाकीवर बरोबर राहत नाही. त्यामुळे ही तर मी नाही घेऊन जाणार आहे. सॅडल बॅग तर माझे 2 आहेत, त्याच्यामध्ये बरेचसे कपडे मावून जातील. आणि शक्यतो जास्तच झालं तर मग थोडासा टॉप बॉक्स आहे, टॉप बॉक्समध्ये पण होऊन जातील. तर बाकी तर काही कपडे जास्त घ्यायचे नाही आहेत. कारण मला मित्राने सजेस्ट केलंय की जास्त आपण टी शर्ट जीन्स घेतो ना, तिकडे काहीच घालायला भेटत नाही. आपलं थंडीचं जे काही जॅकेट्स वगैरे आहेत ते जास्त मला कॅरी करावे लागतील. कारण तिकडे बर्फ किंवा -डिग्रीमध्ये तिकडे वेदर असतं. त्यामुळे मला जे थंडीसाठी जे आहे ते मला प्रॉपर कॅरी करावं लागेल. आणि एक्स्ट्रा एक चप्पल, बूट्स वगैरे ते. त्याच्यामुळे ही अशी एवढे मला वाटतं सॅडल बॅग मला खूप होतील. जर वाटलं सामान त्याच्यात बसत नाही तर मग मी टेल बॅग घेणार आणि मग ती टॉप बॉक्सवर मला ठेवावं लागेल. आता टॉप बॉक्स जो बनवला आहे, जरा थोडासा असं त्याला रॅपिंग केलं आहे, पेपर रॅप केला आहे, रेडियमचे स्टिकर वगैरे केली आहे, स्टिकरिंग केलं आहे. पण मी बघितल्यानंतर थोडासा मलाच तो आवडला नाही आहे. त्यामुळे परत त्याला उद्या घेऊन जाणार आहे आणि थोडंसं अजून काहीतरी चेंजिंग करायचं. पण सध्या जो बनवला आहे तो तुम्हाला मी दाखवतो. तर हा आहे टॉप बॉक्स. पहिला एकदम खाली होता, रिकामी, काहीच नाही. विचार होता माझा की त्याला असंच ठेवायचं, जो पहिला होता तसा. पण मी विचार केला की थोडासा काहीतरी वेगळं केलं पाहिजे. कारण बरेचसे टॉप बॉक्स असं एकदम खाली खाली वाटत होता. म्हटलं बाईकला सूट होईल असं काहीतरी बनवूया. पण माझा विचार होता की नॉर्मल फक्त एक स्टिकरिंग करायचं. पण म्हटलं नॉर्मल करण्यापेक्षा म्हटलं बाईकच्या कलरला सूट होईल असं काहीतरी करू. तर बाईक म्हणजे रॅप चांगला केला त्याने, पूर्ण रॅप करून ऑरेंज कलरमध्ये मग त्याने स्टिकरिंग केले. फक्त आता असं प्रॉब्लेम असा झाला आहे की मला ते आवडला नाही. म्हणजे काय, कारण त्याने पूर्णच असा ऑरेंज केला आहे. त्यामुळे ऑरेंज केलं म्हणजे काय होतं, एकदम तो असा भडक दिसतोय. कारण मला जसा पाहिजे होता तसं त्याला ते जमलं नाही बनवायला. तर आता विषय असा आहे, फक्त आता मी त्याला चेंज काय करणार आहे की इकडे जे आता ॲडव्हेंचर आहे नाव ना, हे ॲडव्हेंचर नाव काढून टाकेन आणि इकडे व्हाईट कलरमध्ये रिफ्लेक्टिव्हचं ते पट्टी मारेल चारी बाजूला. म्हणजे इकडे आणि इकडे ह्या साईडला. मग थोडासा काय येईल, थोडासा ह्याला लुक येईल आणि थोडंसं वेगळं दिसेल काहीतरी. म्हणजे त्याच्यामध्ये हे पण जरा ह्याला पण थोडं मॅच होईल आणि सूट होईल थोडं. नाही तर हे नाव पण माझं दिसत नाहीये. बाकी त्याने मस्त बनवलेला, छान बनवलेला. तर असं तर मला वाटतंय. पण माहीत नाही, आता तुम्ही पण मला ॲडवाईस द्या की काय करू, तुम्हाला कसा वाटला हा मला सांगा कमेंटमध्ये प्लीज. कारण मला तर आवडला, मला 100% आवडला असं नाही आहे. कारण आता एवढं त्याने मेहनत घेऊन बनवलाय तर मी त्याला काय हे नाही करणार, म्हणजे सगळं काढून नाही टाकणार. मी हे लडाख राईडला किंवा 1-2 वर्ष वापरेन त्याला. कारण फक्त याचा एकच प्रॉब्लेम आहे, स्क्रॅचेस पडले नाही पाहिजे काही करून. ह्याला प्रॉब्लेम आहे की याला स्क्रॅच पडले ना की मग तो खराब दिसणार. म्हणून ते फक्त मला जपायचं आहे. बाकी मी त्याला जसं सांगितलं तसं बनवलं. वरती म्हटलं त्याला, बोललो KTMचं हे पाहिजे मला नाव. खाली मला ना स्लोगन टाकलाय जो मला आवडतो आणि माझ्या सगळीकडे तोच आहे, ही शर्यत नाही, हा एक प्रवास आहे, या क्षणाची मजा घ्या. तर हे मेसेज सुंदर आहे तुमच्यासाठी. आणि इथे आपल्या चॅनलचा लोगो आहे, दोन्ही साईडला इथे आहे आणि इकडे पण आहे. इथे आपल्या चॅनलचं नाव आहे आणि इन्स्टाचा लोगो इकडे, यूट्यूब आहे. आवडला मला, सगळं परफेक्ट बनवलंय. फक्त थोडासा त्याला चेंज करतो, म्हणजे काय आहे, जरा उठून दिसेल. तर बाकी ना त्याने मस्त बनवला. तुम्हाला पण हा कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर आवडला असेल तर कॉन्टॅक्ट नंबर हा आहे.
तुम्ही पण कॉन्टॅक्ट करून त्याच्याशी बनवू शकता, कारण त्यांनी बरेच टॉप बॉक्स असे बनवलेले आहेत. BMW मोठे मोठे जे BMW आहेत त्याचे पण टॉप बॉक्स त्यांनी बनवले आहेत. पण माझे ह्याला त्याला तेवढी माहीत नाही, जमलं नाही की मी सांगायला चुकलो. त्यामुळे तुम्ही मला सांगा अजून याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे. म्हणजे 2 दिवस मी पाहिजे तर थांबतो तुमची कमेंटमध्ये. आणि हा पण कसा वाटला मला सांगा. बाईकला सूट होतोय 100%, छान पण दिसतोय, फक्त थोडासा चेंज करतो त्याला, मग अजून भारी दिसेल. आणि ना मी त्याला स्टिकर पण सांगितले, म्हणजे छोटेवाले राऊंडमध्ये, म्हणजे जिकडे जिकडे मी फिरून आलोय ते स्टिकर मी इथे असं लावणार आहे. एक आठवणी आपल्या, आणि एक लडाखचा स्टिकर आहे, तो नंतर लडाख राईड संपताना मी तो चिपकणार आहे. असे मी छोटे छोटे स्टिकर माझे इथे मी चिपकवणार आहेत, म्हणजे एक आठवण म्हणून आपली राहील की बाबा ह्या ठिकाणी मी जाऊन आलो. आता आपला ती फक्त एक ड्रीम राईड राहिलेली आहे, त्यासाठी मी हे मनावर घेतलं आणि टॉप बॉक्स बनवलाय. कसा वाटला कमेंटमध्ये प्लीज सांगा, आणि लाईक सबस्क्राईब पण करा. आपली आता तयारी अशीच चालू राहतील. आता सध्या महत्त्वाची तयारी आहे गावची, त्यामुळे गावी जायचं म्हणून हे सगळं काढलंय. त्यामुळे गावी जाऊन आल्यानंतर हे सॅडल बॅग बॉक्स असंच बाहेर राहणार आहे, कारण लगेच काही दिवसातच मी लडाखला जाणार आहे. त्यामुळे ती पण तयारी आल्या करायची आहे. मी तर म्हणतो ना मित्रांनो की बघा, लडाख ना स्वप्न मी बोलतो सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आपलं माहीत आहे आपली मिडल क्लास लोक असल्यामुळे आपल्याला तेवढं जमत नाही, आपली तेवढी फायनान्शियल मजबूत नसतं, म्हणून आपण खूप वेट करतो आणि स्वप्न फक्त बघत असतो. पण स्वप्नाला जर साकार करायचं असेल तर सेविंग कधीच होत नाही आपल्या लोकांची. आपण खूप प्रयत्न करतो, ह्या वर्षी सेविंग करतो मग पुढच्या वर्षी जातो, असं होत नाही कधी. तर मी तर म्हणतो तुम्हाला जेव्हा टाइम भेटेल ज्या वर्षी, त्या तुम्ही इमिजिएटली ठरवा. पैशाचं काहीतरी इकडून तिकडून ते केलंच पाहिजे आणि मग निघाला. कारण जर तुम्ही विचार केलात मी पैसे साठवतो आणि मी जातो, ते कधीच होत नाही. कारण लडाख राईड अशी आहे की मी बोलतो लाईफमध्ये असं एक करा काहीतरी, जसं ड्रीम बाईक आपण घेतो तशी लाईफमध्ये एक ड्रीम राईड असते, ती लडाख असते. म्हणजे माझी तर आहे, मला वाटतं सगळ्यांचीच असेल. तर ती माझी एक झाली ना राईड की मी असा एक मोकळा श्वास टाकणार आहे की मला म्हणजे नंतर टेन्शन आराम, असं वाटतं की नंतर मग गप्प बसायचं, मग जेव्हा भेटेल तेव्हा आपण जायचं. पण लडाख मला इम्पॉर्टंट होतं आणि म्हटलं ह्या वर्षी काय करून करायचं. तर थोडं थोडं ते तुमच्या सपोर्टमुळे शक्य होतंय. असाच सपोर्ट पुढे पाहिजे तुमचा. तर मजा येणार आहे, धमाला येणार आहे. कारण लडाखचे व्हिडिओ मी एवढे दिवस मी बघत होतो मोबाईलवरती, यूट्यूबवरती, इंस्टावरती. तर आता मी ते रिअलमध्ये जाऊन तिकडे बघणार आहे, त्यामुळे खूप धमाल येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगू तुम्हाला, जर बजेटमध्ये लडाख राईड करायची असेल ना, मी एक डोकं लावले माझ्या पद्धतीने. आता रायडिंग गिअर्स माझ्याकडे सगळे आहेत, फक्त काय आहे, जे काही गोष्टी जे लागणार आहेत मला ना, तर ते मी अजिबात परचेस नाही करणार आहे, कारण त्याच्यामध्ये तुमचे पैसे जे वेस्ट होतात. आता समजा माझा गोप्रो जुना आहे, पण मी तोच घेऊन जाणार आहे. तोच जर मी आता घ्यायला गेलो ना EMI वर, तर मला फालतूमध्ये 10-15 हजार जाणार प्लस EMI. त्यापेक्षा ना आपली जी मित्रमंडळी असेल तुमची, आता माझी मित्रमंडळी खूप चांगली आहे, पहिल्यापासून मला साथ पण देते, आणि आता जी नवीन पण आहे ती पण खूप चांगली आहे. त्यामुळे मी काही लोकांकडे शब्द टाकला तर माझा ना तर लगेच होऊन जातं काम. त्यामुळे मी अशा काही बऱ्याचशा गोष्टी ना जे आहेत माझ्याजवळ नाही आहेत, तिकडे जे लागणार आहेत ते मी सगळ्या मित्रांना बोलून ठेवले, हे बाबा मला तू हे दे, तू हे दे, तू हे, म्हणजे आपले त्यामध्ये पैसे वाचतात. त्यामुळे नवीन घेण्याच्या फंदात पडायचं नाही. जर मित्र चांगले असतील ना, तर मित्रांकडनं काही गोष्टी घेऊन तुम्ही ते एक राईड करू शकता. फक्त आपल्याकडे स्वतःची बाईक पाहिजे बस, बाकी सगळं तुम्ही मित्रांकडनं घेऊ शकता. तर अशी ही बजेटमध्ये राईड करणार आहे, 100% तुम्हाला आवडेल. आणि राईड करून आल्यानंतर मी कशी राईड केली, कुठल्या बजेटमध्ये आणि किती बजेटमध्ये केली आहे ना, ती तुम्हाला नक्की सांगेन. तर आत्ताचा हा व्हिडिओ सध्या मी इथे संपवतोय. आता गावची आपली राईड लवकरच लवकर येणार आहे, ते व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील. जबरदस्त ॲडव्हेंचर आणि थ्रिलिंग असणार आहेत, कारण रात्रीचा प्रवास आहे आणि आगळा वेगळा प्रवास होणार आहे यावेळी मुंबई गोवा हायवेवरती. तर तुम्ही नक्की बघा. आता हा व्हिडिओ इथे संपवतो. टाटा, बाय बाय, गुड नाईट.